या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, नानूने कॉल केल्यामुळे पोलीस फार्म हाऊसवर येतात आणि रात्री नेमकं काय घडलं होतं याची चौकशी करू लागतात. तर नानू त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगत असतो आणि त्यावेळी आदित्य वैतागूनच त्याच्याकडे बघत असतो. तर अनुष्कासुद्धा घाबरलेली असते आणि ती बाजूलाच उभी राहते. त्यानंतर नानू घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगतो आणि म्हणतो की आमच्या आदित्य सरांनी त्या गुंडांची चांगलीच धुलाई केली. तर ते पोलीस म्हणत असतात की ते नक्कीच कोणते तरी भुरटे चोर असतील, तुम्ही काळजी करू नका, आम्ही या सगळ्या प्रकरणाची चौकशी करतो, पण जर तुम्ही तुमचं काही साहित्य चोरीला गेलं असेल तर तसं आम्हाला सांगा. आणि त्यावर आदित्य सांगतो की काही चोरीला गेलेलं नाहीये. त्यामुळे मग ते पोलीस तेथून निघून जातात आणि नानूला पोलीस स्टेशनला सही करण्यासाठी बोलावतात. त्यानंतर अनुष्का आदित्य जवळ जात नाटक करत त्याला विचारते की आदित्य, काय घडलंय नेमकं, तू ठीक आहेस ना? मला तर काहीच आठवत नाहीये, रात्री काय घडलंय ते सुद्धा माझ्या लक्षात नाहीये, डोकंसुद्धा जड झालंय. आणि ते ऐकून आदित्य काळजीत पडतो आणि मग तो नानूकडे जात त्याला विचारतो की नानू, हा सगळा काय प्रकार आहे? कारण काल रात्री पारूसुद्धा नशेत होती आणि आता अनुष्काला सुद्धा त्रास होतोय. त्या दोघींना दारू कोणी पाजली? पण ते ऐकून नानू घाबरून अनुष्काकडे बघतो, तर ती त्याला इशारा करत काही बोलू नको असं सांगते. त्यामुळे नानू काही उत्तर न देताच पटकन तेथून निघून जातो. तर आदित्यने त्याला काही जास्त विचारू नये म्हणून अनुष्का चक्कर येण्याचं नाटक करते. त्यामुळे आदित्य तिला सावरण्यासाठी जातो. तो अनुष्काला म्हणत असतो की अनुष्का, हे सगळं काय चाललंय ना ते मला कळतच नाहीये. काल रात्री बरं झालं ती पारू वेळेत आली म्हणून माझा जीव वाचला. आई म्हणते त्याप्रमाणे मला तर असं वाटते की पारूच माझं सुरक्षा कवच आहे. मात्र मला एक कळत नाहीये की काल तिला रात्री मला महत्त्वाचं काय सांगायचं होतं. आणि ते ऐकून अनुष्का घाबरते. ती मनाशी म्हणत असते की अरे देवा, काल रात्री नशेमध्ये मी पारूला माझं सत्य तर सांगितलं नाही ना. दुसरीकडे पारूचं सुद्धा डोकं जड झालेलं असतं आणि तितक्यात नानू तिच्यासाठी लिंबू सरबत घेऊन येतो. तो पारूला म्हणत असतो की मला या सगळ्याची सवय आहे, कदाचित तुला सवय नसेल म्हणून मी तुझ्यासाठी हे लिंबू सरबत आणलं. तर पारू त्याला विचारत असते की नानू, काल रात्री नक्की काय घडलंय? आणि त्यावर नानू हसतच म्हणतो की अगं, काल रात्री तू दारू पिऊन रात्रभर धिंगाणा घातला. आणि ते ऐकून पारूच्या पायाखालची तर जमीनच सरकते. ती म्हणत असते की काय बोलतोयस तू? तर नानू म्हणतो की अगदी खरं आहे. आणि मग त्यानंतर तो काल रात्री घडलेला पूर्ण प्रकार पारूला सांगतो आणि ते सगळं काही ऐकून पारू डोक्यालाच हात लावते. नानूला विचारत असते की काल रात्री मी खूप बडबड करत होते का? आणि त्यावर नानू म्हणतो की अगं, काल रात्री तू आणि अनुष्का मॅडमने जवळजवळ तुमच्या आयुष्याचा प्रत्येक धडाच एकमेकींना वाचून दाखवला. आणि ते ऐकून पारू घाबरून मनाशी म्हणते की मी माझ्या आणि आदित्य सरांच्या लग्नाबद्दल अनुष्का मॅडमला काही सांगून तर बसले नाही ना, मला तर काहीच आठवत नाहीये. तर दुसरीकडे मारुती विकासकडे जात त्याला म्हणतो की मला माझ्या पुढच्या महिन्याचा पगार ॲडव्हान्समध्ये हवा होता. तर तो विकास म्हणत असतो की त्यासाठी तुम्हाला ऑफिसमध्ये येऊन अर्ज करावा लागेल. तर मारुती म्हणत असतो की आजच्या आज काम होईल ना, मला पैशांची खूप गरज आहे. तर तो विकास मारुतीला विचारतो की तुम्ही पारू मॅडमचे वडील आहात ना? त्यावर मारुती हो म्हणतो. तर तो विकास त्याला सांगतो की मग तुम्ही पारू मॅडमच्या नावावर कंपनीमधून हवी तेवढी रक्कम उचलू शकता. मात्र मारुती म्हणतो की नाही नाही, मला माझ्याच पगारातले पैसे हवे आहेत. तर मी आज ऑफिसमध्ये येऊन अर्ज करेल. आणि मग तो तेथून निघून जातो. त्यानंतर प्रीतम त्या ठिकाणी येत त्या विकासला काय झालं ते विचारतो. विकास त्याला घडलेला सगळा प्रकार सांगत म्हणतो की मारुती मामांना ॲडव्हान्स पैसे हवे आहेत, कोणती तरी पूजा करायची आहे त्यासाठी. आणि ते ऐकून प्रीतम काळजीत पडतो. तो मनाशी विचार करत असतो की पारू इथे नसताना मामांना कोणती पूजा करायची असेल. तर दुसरीकडे तो गुंड अनुष्काला कॉल करून म्हणतो की मॅडम, तुम्ही तर मला सांगितलं होतं की तो आदित्य किर्लोस्कर नशेत असेल, बेशुद्ध असेल, पण काल तर तो एकदम ठीक होता आणि त्याच्यासोबत ती पोरगीसुद्धा होती. आम्ही त्या आदित्य किर्लोस्करला घेरलंच होतं, पण तितक्यात ती तिथे आली आणि सगळा डाव फसला. तर अनुष्का म्हणत असते की मी तुम्हाला एक काम दिलं होतं, ते सुद्धा तुम्हाला नीट करता आलं नाही. आता हा सगळा प्रकार ना पोलिसांपर्यंत पोहोचलाय.
त्यामुळे तुम्ही जरा शांतच राहा, मी नंतर तुम्हाला कॉल करेल. आणि त्यावर तो गुंड हो म्हणतो. तर अनुष्का रागातच म्हणत असते की या पारूने ना अक्षरशः वैताग आणला आहे. माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा काटा म्हणजे ही पारू आहे. आणि तितक्यात तिचं लक्ष तिथेच उभ्या असणाऱ्या पारूकडे जातं. तर पारू मनाशी विचार करत असते की अनुष्का मॅडमला मी काल माझं मंगळसूत्र तर दाखवलं नसेल ना, त्यांना माझ्या आणि आदित्य सरांच्या लग्नाबद्दल तर सांगितलं नसेल ना. तर अनुष्कासुद्धा पारूला बघून घाबरते आणि मनाशी म्हणत असते की काल मी हिला माझा पुढचा प्लॅन आणि मी दिशाची बहीण आहे हे सांगितलं तर नसेल ना. आणि मग त्या दोघी संशयानेच एकमेकींकडे बघू लागतात. त्यानंतर पारू हिम्मत करून अनुष्काला विचारते की मॅडम तुमच्यासाठी कॉफी घेऊन येऊ का. मात्र अनुष्का नाही म्हणते आणि मग पारू तेथून निघून जाते. त्यानंतर ती फार्म हाऊसवर असणाऱ्याच एका जास्वंदीच्या झाडाजवळ जाते आणि जास्वंदीच्या उमललेल्या फुलासोबत गप्पा मारत बसते. ती म्हणत असते की माझ्या घरची जास्वंदीसुद्धा अगदी तुझ्यासारखीच आहे. मी तिच्याशी ना खूप गप्पा मारते. तिने मला अनेक गोष्टी शिकवल्यात. तिच्याकडूनच मी निस्वार्थ प्रेम कसं करायचं ते शिकले. आणि तितक्यात आदित्य त्या ठिकाणी येतो आणि पारूचं हे सगळं बोलणं ऐकून त्याला असं वाटतं की पारू त्या नानूवरच प्रेम करते. आणि मग त्याला काल रात्री नानू जे काही बोललेला असतो ते सुद्धा आठवतं आणि तो चिडतो. तो पारूला म्हणत असतो की पारू हे सगळं काय चाललंय तुझं, तुला कळत नाही का आपण अनोळखी ठिकाणी आलो आहोत. कोणत्याही लोकांसोबत तू फिरायला जाते. आणि ते ऐकून पारूसुद्धा त्याची गंमत करायला सुरुवात करते. ती म्हणत असते की मालक सर आता काय केलं मी. तर आदित्य म्हणत असतो की पारू तुला कळत नाही का, आपण इथे अनोळख्या ठिकाणी आहोत, अनोळख्या लोकांसोबत फिरायला जाऊ नये. तू त्या नानूसोबत सायकलवर फिरायला काय जाते, त्याच्यासोबत स्वयंपाक काय करते. तर पारू म्हणत असते की मालक सर मग यात काय चूक आहे. तो नानू बिचारा एकटाच असतो इथे, त्याच्याशी बोलायला सुद्धा कोणीही नसतं. मग मी त्याच्याशी 2 शब्द बोलले, त्याला प्रेमाने काही गोष्टी समजावून सांगितल्या तर काय बिघडलं. आणि ते ऐकून आदित्य तर खूपच चिडतो. तर हे सगळं अनुष्का हसतच बघत असते. तिला असं वाटत असतं की आदित्य आणि पारूमध्ये भांडणच होत आहे. तर इकडे आदित्य पारूला समजावण्याचा खूप प्रयत्न करत असतो, पण काही उपयोग होत नाही. आणि तितक्यात नानू त्या ठिकाणी येतो. तर आदित्य पारूला सांगू लागतो की तुला माहिती आहे का, या नानूला तू आवडतेस. काल रात्री तो मला सांगत होता की माझं पार्वतीवर खूप प्रेम आहे. आणि ते ऐकून पारू लगेच नानूकडे जाते आणि त्याला विचारते की नानू तू आमच्या मालक सरांना काय बोललास. तर नानू घाबरूनच म्हणतो की मी कुठे काय बोललो. तर पारू म्हणत असते की तू त्यांना असं सांगितलंस का की तुला मी आवडते. आणि त्यावर नानू खाली मान घालून हो म्हणतो. तर पारू त्याचा हात हातात घेत म्हणते की अरे नानू मग हे तू मला सांगायचं ना. आणि ते ऐकून आदित्यला तर धक्काच बसतो. तर नानू खूपच खुश होतो. तर पारू नानूचा हात हातात घेत म्हणत असते की नानू तुला मी आवडते ना, हे ऐकून मला खरंच खूप आनंद झाला. आणि ती आदित्यला सुद्धा म्हणते की मालक सर तुम्हाला ना अजिबात खोटं बोलता येत नाही. तर इकडे नानू पारूला विचारत असतो की पारू आपण दोघांनी जंगलामध्ये फिरायला जायचं का. जंगलात अनेक औषधी वनस्पती आहेत, तुला तशीही झाडांची आवड आहे ना, मग आपण ती सगळी झाडं पानं फुलं बघून येऊ. आणि त्यावर पारूसुद्धा खुश होत हो म्हणते. आदित्य त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण त्याचा काही उपयोग होत नाही. ते दोघेजण जंगलात जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे प्रीतम आणि प्रिया मारुतीसोबत बोलायला त्याच्या घरी जातात. पण त्यावेळी मारुती घरात नसतो, गणी मात्र त्या ठिकाणीच असतो. आणि मग त्यानंतर प्रिया आणि प्रीतम तिला विचारू लागतात की मारुती मामांना पैशांची काही गरज आहे का. तर गणी म्हणत असतो की नाही बा तर असं काही बोललाच नाही. मात्र तुम्ही असं का विचारताय, बाने तुमच्याकडून पैसे घेतले का. आणि त्यावर प्रीतम म्हणतो की नाही असं काही नाही, मी सहजच विचारत होतो. आणि तितक्यात गणीला एक गोष्ट आठवते. तो प्रीतमला सांगतो की आपले जे माळी काका आहेत ना, त्यांची बायको आजारी होती, त्यांना पैसे देण्यासाठी बाने बँकेतून काही पैसे काढले होते. आणि ते ऐकून प्रीतम आणि प्रिया म्हणतात की ठीक आहे, पण आता तू मारुती मामांना सांगू नको की आम्ही इथे येऊन गेलोय, तू तुझा अभ्यास कर. आणि त्यावर गणीसुद्धा हो म्हणतो. दुसरीकडे आदित्य काम करत बसलेला असतो. मात्र त्याच्या डोक्यात सतत पारूचाच विचार सुरू असतो. तो म्हणत असतो की आत्ता यावेळी त्या पारूला जंगलात जायची काय गरज होती. मी इतक्या वेळा सांगून सुद्धा तिने माझं ऐकलं नाही. असं पहिल्यांदाच झाले
की पारू मला सरळ तोंडावर नकार देऊन निघून गेली. मला खरंच त्याची खूप काळजी वाटतेय. पण तितक्यात अनुष्का त्या ठिकाणी येते. ती आदित्यला म्हणत असते की आदित्य, तुझ्या लक्षात आहे ना, आज अवॉर्ड शो आहे आणि त्यासाठी आपल्याला शॉपिंगला सुद्धा जायचं आहे. मात्र आदित्य म्हणत असतो की अनुष्का, आता खूप उशीर झालाय, आपण कधी जाणार कधी येणार, त्यापेक्षा ना आपण समोरच्या जंगलात फिरायला जाऊ. आणि ते ऐकून अनुष्का म्हणते की आदित्य, तू काय बोलतोय, तुला कळतंय का? आत्ता जंगलात फिरायला जायची काय गरज आहे? तू पटकन तयार हो, आपल्याला बाहेर जायचंय. आणि मग ती तेथून निघून जाते. मात्र आदित्य आहे तिथेच बसून राहतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत पारू आणि नानू जंगलात गेलेले असतात खरे, मात्र पारू मुद्दाम नानूला काही फुलं आणण्यासाठी दुसरीकडे पाठवते आणि एकटीच त्या जंगलामध्ये फिरत बसते. त्यानंतर जेव्हा आदित्य तिचा शोध घ्यायला जातो तेव्हा पारू कुठेही सापडत नाही. हे बघून तो खूप घाबरतो. तो मोठमोठ्याने पारूला आवाज देऊ लागतो. तर पारूसुद्धा मुद्दाम एके ठिकाणी लपून मोठमोठ्याने धनी धनी असं ओरडत असते. आणि मग त्यानंतर अचानक कोणीतरी तिच्या पाठीमागून येतं आणि तिच्या तोंडावर हात ठेवतं. त्यामुळे पारू खूप घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या